आपलं नाव? रतन रमेश वानखेडे. बरं, काय नेमकी घटना होती? घटना अशी घडली साहेब की आम्ही हॉटेल बंद केली. हॉटेल बंद करून आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसताना एक अनोखी व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं की बाबा आम्हाला बियर अवेलेबल पाहिजे. पण तो का आम्ही त्याला सांगितलं की आमची हॉटेल बंद झालेली आहे, तर आमच्याकडे बियर अवेलेबल नाही आहे, दुकान बंद झालेलं आहे. तिथून जवळपास केनगाव गाव आहे, 1-1.5 किलोमीटर रोड, तिथं तुम्हाला बियर मिळेल, तुम्ही तिथून घेऊ शकता. आम्ही एवढे बोलले आणि गाडीतच बसलेले होते दोघं जण आणि याने डायरेक्ट आमच्यावर फायरिंग करून दिली. आपल्यासोबत कोण बसलं होतं? त्यांचं नाव काय? भाविस्कर म्हणून. बरं, त्यांना किती गोळ्या लागल्या? त्यांना आता समजून घ्या, ते 2 सांगत होत्या. आता फायरिंग करताना किती लागल्या काय लागलं आपल्या कल्पना नाही, पण ते सांगत होते 2 लागल्या. आम्ही चेक केलंय तर म्हणे मोबाईल चेक केला तर बाबा पाहिला आपण की मोबाईल गोळ्या किती लागल्या. बरं, ते कशावर आले काही समजलं आपल्याला? हा, मोटरसायकलवर साहेब ते. कारण एक पोरगा होता, तो सफेद शर्ट घालून नाही का गिट्टी आहे तिथं पडलेली, तिथं एक जण थांबलेला होता आणि ज्याने फायरिंग केली तो काळ्या शर्टावाला, त्याने फायरिंग केली. रतन रमेश वानखेडे. बरं, ग्रामपंचायत सदस्य केनगाव खुर्द. बरं, काय नेमकी घटना तिथं? घटना अशी घडली की आम्ही बियर बार बंद केली. बियर बार बंद करून आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो आणि बसताना 2 लोक आले. एक गाडीवरती होता, एक खाली उतरला आणि त्याने बियर मागितली की बाबा बियर आहे का. मी त्याला बोललो की बाबा आमची बियर बार बंद झालेली आहे, याच्यातून 1-2 किलोमीटर केनगाव गाव आहे, तिथून तुम्ही बियर घेऊ शकता, एवढंच बोलले आणि आम्ही गाडी काढायला लागला तोपर्यंत त्यांनी आमच्यावर फायरिंग केली. अच्छा, बरं, कोण होतं तुमच्या बाजूला बसलं? त्यांचं नाव काय होतं? प्रमोद भाविस्कर म्हणून आहे, हॉटेलचे मालक. अच्छा, बरं, ते जे लोक आले होते ते कशावर होते? ते बाईकवर होते साहेब, मोटरसायकलवर होते आणि समोरचा व्यक्ती मोटरसायकलवर बसलेला होता सफेद शर्ट घालून. ते गाडी लक्षात आली नाही, फक्त 2 व्हीलर एवढी गाडी त्यांच्याकडे होती अवेलेबल आणि हा जो उतरून आला हा बियर मागणारा, हा लगेच आम्ही आरोड्या करायला लागले तर हा लगेच पडून गाडीवर बसला आणि ते लोक यावलकडे रवाना झाले.